माझी लक्षवेधी जी आहे ती साधारण पुणे आणि परिसरातील शेतीच्या पाण्यासंदर्भातली आहे। उत्तर जे दिलेलं आहे ते सकारात्मक दिले, त्याबद्दल माननीय विखे पाटील साहेबांचं मी प्रथमतः आभार मानतो। दुसरी एक सूचना, याच्यामध्ये माझा एक आक्षेप आहे, रेकॉर्डवर चुकीचं राहू नये म्हणून, की याच्यामध्ये पुणे शहराचं जे पाणी आरक्षण आहे ते 14 TMC 0.61 TMC असं दिलेलं आहे। परंतु माझी जी माहिती आहे आणि मी सातत्याने त्या सल्लागार समितीचा सदस्य राहिलेलो आहे, भामासखेडचा परवाना देताना जे 11.5 TMCचा खडकवासला धरणाचा परवाना आहे त्यातून भामासखेडचं पाणी कमी करावं या अटीसह तो दिलेला असल्यामुळे उत्तर चुकीचं आहे, मला 100% खात्री आहे। माझं जर चुकत असेल तर मला लेखी नंतर कळवलं तरी चालेल, ती दुरुस्ती करावी अशी एक माझी विनंती राहील। या लक्षवेधीचे साधारणपणे 4 भाग आहेत। पहिला आहे सर योजनेचा, त्या संदर्भामध्ये आपण अतिशय सकारात्मक उत्तर दिलेलं आहे। त्या संदर्भामध्ये ज्या काही पाझरपड जमिनी पश्चिम महाराष्ट्रात विशेषतः झालेल्या आहेत आणि काही वर्षानंतर कदाचित त्या जमिनी ह्या कसनही शेतकऱ्यांना अडचणीचं होईल, याचं महत्त्वाचं कारण की आपण ओढे नाले जे होते ते जमिनी विकसित करताना आपण त्या ठिकाणी सपाटीकरण केलं, त्यामुळे पाणी हे जमिनीतून निचरा होण्यासाठी जागा राहिली नाही, त्यामुळे हा प्रश्न निर्माण झालेला आहे। त्या संदर्भातला माझा एक पहिला प्रश्न असा राहील की आपण जे सकारात्मक उत्तर दिलंय की 10% किंवा 20% लोकवर्गणी देण्यासंदर्भातली जी काय अट आहे त्या संदर्भामध्ये ती रद्द करण्यासंदर्भात कारवाई करतोय, त्याबद्दल मी आभार मानतो। परंतु बंदिस्त चर ही काळाची गरज आहे। ओपन चरचा आपण मापदंड निश्चित केलेला आहे, परंतु आता बंदिस्त चरचा सुद्धा मापदंड निश्चित केला तर प्रत्यक्षामध्ये या संदर्भातली कारवाई होईल। तर बंदिस्त चरचा सुद्धा मापदंड आपण निश्चित करून हे जे काही पाझर चर योजना ज्या आहेत त्याला आपण कशा पद्धतीने गती देणार, हा माझा पहिला प्रश्न आहे। दुसरा प्रश्न, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे हे उत्तरात 25 वर्ष म्हणले, पण हे 30, 40, 50 वर्ष सुद्धा जुने बंधारे आहेत। ते बंधारे आता बदलून त्या ठिकाणी स्वयंचलित बंधारे करावे आणि बॅरेजेस करावे अशी आमची मागणी आहे। त्या संदर्भामध्ये सुद्धा आपण सकारात्मक उत्तर दिले, त्या संदर्भातली समिती झालेली आहे, त्या संदर्भात कारवाई करू असं सांगितलेलं आहे। ती कारवाई कधीपर्यंत करणार हा माझा एक प्रश्न राहील। पुढचा, उजनीच्या बुडीत बंधाऱ्या संदर्भामध्ये उत्तरात असं सांगितलेलं आहे की 31/3/2020 अन्वये अशा प्रकारचे बुडीत बंधारे किंवा त्याची साखळी ही निर्माण करण्यासंदर्भामध्ये आपण तत्वता मान्यता दिली असं उत्तरात म्हटलेलं आहे। तर त्या उजनीच्या बॅकवॉटरमध्ये बंधारे बांधण्यासंदर्भातली जी तत्वता मान्यता दिलेली आहे, प्रत्यक्षामध्ये अंदाजपत्रक ची मान्यता आपण कधीपर्यंत देणार, हा माझा तिसरा प्रश्न आहे। आणि माझा शेवटचा प्रश्न असा आहे की जानाई शिरसाईचं आपण मान्यता दिली त्याबद्दल आभार, परंतु पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या खुपटेवाडी फाट्या संदर्भातलं सर्वेक्षणाचे आपण आदेश दिलेले आहेत, त्याचे अंदाजपत्रक कधी आपण करणार आणि त्या योजना कार्यान्वित करण्यासंदर्भामध्ये आपण कधीपर्यंत उपाययोजना करणार, हा माझा शेवटचा प्रश्न आहे। आणि एक महत्वाचा उल्लेख या प्रश्नामध्ये आलेला आहे, भावे समितीच्या संदर्भामध्ये त्याची जी आपण इथं माहिती दिलेली आहे की कृष्णा पाणी लवादामुळे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय होईपर्यंत भावे समितीचा अहवाल स्वीकारू नये, हा अतिशय महत्वाचा विषय आहे। पुण्यात जे काही आपण उत्तरामध्ये जे मान्य केलंय की पुणे आणि इतर भागाच्या पाणी वापरामुळे पुणे ग्रामीण, दौंड तालुका, बारामती तालुका, इंदापूर तालुक्यावर जो शेतकऱ्यांवर अन्याय होतोय म्हणून ही समिती स्थापन करण्यात आली आणि टाटाचं पाणी मुळशी धरणाचं त्या भागामध्ये वळवण्यासंदर्भातली समिती आहे। या संदर्भामध्ये एक विचार आपण करणार का, माझा प्रश्न आहे की हे पाणी जर पुण्याच्या पाण्यासाठी आपण मागितलं तर हा लवादाचा भाग होणार नाही असं माझं मत आहे, तर तसा विचार आपण करणार का, हा माझा